नमस्कार, मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय उन्हाळी वाळवणाचा पदार्थ साबुदाणा बटाट्याची चकली। वर्षभर टिकते। चला तर रेसिपी सुरू करूयात। एक पाव साबुदाणा घेतलेला आहे। पाण्यामध्ये धुवून घ्यायचा 1 ते 2 वेळ। पाणी काढून टाकायचं। साबुदाणा भिजेल एवढं पाणी टाकायचं आणि 5 ते 6 तास असा साबुदाणा भिजू द्यायचा। सहा तासांनी बघा असा छान मऊ साबुदाणा भिजलेला आहे। एकदम सॉफ्ट झालेला आहे। या साबुदाण्यामध्ये आपल्याला कळकळीत गरम पाणी टाकायचं आहे। साबुदाणा भिजेल एवढंच पाणी टाकायचं आणि रात्रभर हा साबुदाणा असाच भिजू द्यायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा छान असं साबुदाणा भिजलेला आहे, मऊसूत झालेला आहे। मोठ्या अशा परातीत काढून घ्यायचा। मी इथं मॅशरनी थोडं मॅश करते साबुदाण्याला। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर मधून पण बारीक करू शकता। अख्खा साबुदाणा ठेवला तरीही चालेल। अख्ख्या साबुदाण्यामध्ये पण बटाटे किसून तुम्ही चकल्या बनवू शकता। मॅशरनी अशा पद्धतीने मॅश केला साबुदाणा तर काही अख्खा राहतो आणि काही मॅश होतो। 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे अशा पद्धतीने किसून घ्यायचे। तुम्हाला किसायचे नसतील तर मॅशरनी मॅश करून पण टाकू शकता। बटाट्याचे गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। अशा पद्धतीने किसून घ्यायचा। अशा पद्धतीने बघा संपूर्ण बटाटे किसून घेतलेत मी। यामध्ये आता 1 चम्मच मीठ टाकायचं, 1 चम्मच लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच जिरा टाकायचा। हे सगळं साहित्य टाकतानाची क्लिप माझी मिस झालेली आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मळायला 4 ते 5 मिनिटं लागतात। छान एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा। असा चकल्याचा साचा घ्यायचा। चकल्याची चाळणी लावायची साच्याला। साच्यामध्ये बटाटा साबुदाण्याचं मिश्रण भरून घ्यायचं। मिश्रण साच्यामध्ये दाबून भरून घ्यायचं। दाबून भरल्यामुळे चकल्या व्यवस्थित पडणार, मध्येच तुटणार नाहीत। अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या। खूप छोट्या पण नाही टाकायच्या आणि खूप मोठ्या पण नाही टाकायच्या। प्लास्टिक पेपरला तेल नाही लावायचं, नंतर तेलाचा वास येतो चकल्यांचा। संपूर्ण चकल्या टाकून झालेल्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवल्या तर 1-2 वर्ष टिकतात। बघा छान अशा कळकळीत उन्हात वाळून घेतलेल्या आहेत 2 दिवस। तळून दाखवते बघा तुम्हाला। मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत। उन्हाळ्यात अशा पद्धतीने बनवून ठेवा आणि वर्षभर खा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।